गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। सर्वांना सादर जय श्री कृष्ण। तिसरा अध्याय आपण करतो आहे। तिसऱ्या अध्यायाचा 12वा श्लोक सुरू होता आपला। इष्टान भोगान हिवो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः। यातला आपला अर्धा भाग झाला होता। इष्टान भोगान हिवो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः। यज्ञ कर्माने तृप्त झालेले हे जे देव असतात, यज्ञ कर्म काय आपण बघितलं, आणि या यज्ञ कर्माने जे तृप्त झालेले जे देवी देवता असतात ते तुम्हाला इष्ट म्हणजे तुमच्या इच्छित असा तो भोग तुम्हाला देतील। याबद्दल आपण प्रसंग पाहिला होता। एक रामायणातला प्रसंग आपण बघत होतो आणि तिथे आपण थोडस थांबून गेलो होतो। पुन्हा एकदा ती गोष्ट जी आहे ती पूर्ण करून घेते म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल। प्रसादासंबंधीची कथा आलेली आहे रामायणामध्ये। ती अशी आहे की सीतामाईचा शोध घेते जेव्हा हनुमंत प्रभू रामचंद्रांची मुद्रिका तिला दाखवतात, तिथे पोहोचतात आणि तिला मुद्रिका दाखवतात आणि स्वतःची ओळख जेव्हा पटवून देतात तेव्हा अत्यंत प्रेमाने सीतामाई त्यांना म्हणते की तुम्ही हे वत्सा तुझं कल्याण हो। आता वत्स असं म्हटलं त्या भावनेतूनच त्या शब्दांमधूनच हनुमंताला ते हनुमंताच्या हृदयाला ते भिडतं आणि तो लगेचच सीतामाईला म्हणतो की आई मला आता भूक लागलेली आहे। आणि असं त्याने म्हटल्यानंतर सीतामाई त्यांना गमतीने म्हणते की अरे तू दमलाय का, एवढा शक्ती संपन्न आहेस, एक उडी मारल्याने तू असं दमून गेलास। तेव्हा ते उत्तर ऐकून, तो प्रश्न ऐकून हनुमंत म्हणतात की मी दमलो नाहीये पण मला भूक लागली आहे। सीतामाई विचारते का बरं? तेव्हा तो म्हणतो की आधी नव्हती पण जेव्हा तू मला वत्सा अशी हाक मारलीस त्यामुळे माझ्यातलं मूल पण जे आहे ते जाग झालं आणि आई जवळ असलेल्या मुलाला भूक लागतेच आणि तो आपली भूक भागवण्यासाठी आईला म्हणतोच आणि म्हणूनच मी तुला आता मला काहीतरी खायला हवं आहे असं मी मागणं मागतोय। अशा प्रकारे सीतामाईंनी हनुमंताला रावणाच्या बागेमध्ये असलेली जी खाली पडलेली जी फळं आहेत, वृक्षांची जी पडलेली फळं होती ती खाण्याची आज्ञा अनुमती दिली। सीतामाई हे वीर बालक, सीतामाईचं हे जे वीर बालक होतं म्हणजेच सीतामाईंचा हा वीर बालक वृक्ष गदागदा हलवून सगळी फळं जी आहेत ना ती खाली पाडतो आणि त्यानंतर फळं खाण्यापूर्वी हनुमंत सीतामाईंना विचारतात, आई ही फळं खाऊन मी बंधनात तर पडणार नाही ना? त्यावर सीतामाई म्हणते की म्हणजे याचा अर्थ जो सांगितलेला आहे तो असा की मला कोणी मला पकडणार नाही, मी बंधनात पडणार नाही ना? पण त्यातला एक भाव वेगळा आहे। लंकापुरी जी आहे ना ती रजोगुणांनी युक्त आहे आणि म्हणूनच तिथली जी फळं जो खाईल तो बंधनापेक्षा तृष्णा
आणि अपेक्षा यांनी कदाचित रमून जाईल. हनुमंत हे रामाचे सेवक आहेत आणि म्हणून माझ्या सत्व गुणांना या रजोगुणांच्या फळांचं बंधन होईल का, असं असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर सीतामाईंनी जे दिलं ते अत्यंत विलक्षण आहे. ती म्हणते, फळं आपण पाडलेली, ती रावणाच्या बागेतली आहे असं मानून जर का तू खाल्लीस तर तू बंधनात पडशील, पण ती फळं रामाचा प्रसाद आहे या भावनेने जर का तू खाल्लीस तर मात्र तू बंधनात पडणार नाहीस. हा जो आहे प्रसाद घेण्यामागची जी भूमिका आहे ना, ही इथे अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलेली आहे. इथे प्राप्त फळ जे आहे ते प्रसाद रूपाने स्वीकारण्याचा जो उद्देश आहे, हीच धारणा आपल्याला गीता शिकवते आहे. प्रसाद सर्वांना वाटून मग आपण घ्यायचा असतो. असं न करणाऱ्याला असं न करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या दृष्टीने गीता त्याला काय मानते, तर त्याला म्हणते ती चोर. बघा पुढच्या याच्यातच ते दिलेलं आहे, तैर दत्तान प्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एवसह. त्या देवतांनी दिलेले यांना न देता जो भोगतो तो चोरच होय. जेव्हा यज्ञ भावनेने कुठलंही कर्म करतो आपण, तेव्हा त्या कर्माची जी अधिष्ठात्री जी देवता आहे ती संतुष्ट होत असते आणि ती तुम्हाला इच्छित असलेलं ते फळ देत असते. पण मला मिळालेलं सगळं माझंच आहे असं जेव्हा आपण मानतो, तेव्हा जो उपभोगणार आहे तो केवळ चोर नाही, तर तो नेहमी करता चोरच होतो असं गीता इथे सांगते. सुरुवातीपासून अगदी अखेरपर्यंत अगदी स्वतःच्या हक्काचं मिळालं, तेही जर प्रसाद भावनेने घेतलं तरी कर्मयज्ञ पूर्ण होत नाही. कारण कर्म होण्यामध्ये कळत न कळत अनेक लोकांचा हातभार लागलेला असतो. मानवी जीवन हे एकट्याचं नाहीये, हे सहजीवन आहे असं म्हणतात. म्हणजे आपल्या सोबत असलेले, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांचे उपकार आपल्यावर असतातच. निसर्ग, समाज, सहकारी, आपल्या सोबत राहणारे यांचं आणि आपलं नातं असतं. आपलं कर्म काय आणि किंवा आपलं साधं जगणं सुद्धा काय, हे सगळं इतरांच्या सहकार्याशिवाय शक्यच नाही. कोणतीही गोष्ट आपल्यापर्यंत येऊन त्याचा उपयोग करून कर्म करण्यासाठी अनेक लोक आपल्यासाठी देखील कार्य करत असतात. एखादी विक्री व्यवस्था असते, ती करणाऱ्यांपर्यंत माल पोहोचवला जातो. त्यानंतर तो माल उत्पादन करणारे, सुरक्षित ठेवणारे, स्वच्छता ठेवणारे, त्यानंतर तो माल उत्पादन करण्याला शिकवणारे, त्याचा सांभाळ करणारे असे अनेक लोक असतात. अशाच प्रकारे प्रत्येक कर्म करण्यामागे अनेक लोकांचा सहभाग असतो. आणि म्हणूनच मिळकतीचा जो आपला जी काही आपल्याला मिळकत असते, जे काही आपल्याला मिळतं, त्याचा वाटा इतरांना जो देत नाही तो चोरच समजावा असं इथे गीता सांगते. आपल्याला ज्या काही प्राप्त गोष्टी झालेल्या आहेत त्यामध्ये इतरांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असतो. त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी देणं आपल्याला शक्य नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून त्या जाणीवेमधून समाजामध्ये असणाऱ्या गरजू लोकांपर्यंत, त्या गरजू वर्गाला आपल्या मिळकतीतला काही भाग देणे, हे आपल्याला मिळालेल्या प्रसादातला काही भाग इतरांना देऊन उरलेला स्वतःकडे ठेवण्यासारखं आहे. असं इथे अत्यंत महत्वाचं असं जे उद्बोधन आहे हे गीता करते. असं न करता मिळालेला भाग फक्त स्वतःकडे जो ठेवतो आणि तो उपभोगतो तो चोरच आहे असं गीता इथे म्हणते. त्यात सुद्धा त्यामध्ये सुद्धा या या ठिकाणी अमूर्त देवतांनी जे प्रसाद रूपाने दिले आहे, ती आपली जी मिळकत आहे किंवा आपल्याला जे मिळालेले आहे ते त्यांनी दिलेले यांना न देता असा गीतेमध्ये शब्द प्रयोग आलाय, तैर दत्तान प्रदायैभ्यो असा आलेला आहे. त्यांनी म्हणजे कोणी, तर त्या अमूर्त देवतांनी, ज्या दिसत नाही त्या शक्तिरूपांनी आपल्या कार्यामध्ये आपल्याला मदत करत असतात. आणि ह्यांना म्हणजे कोणाला, तर ही जी माणसं आहेत, ही जी सजीव माणसं आहेत जी आपल्या आजूबाजूला आहेत, आपलं कार्य संपन्न होण्यासाठी अप्रत्यक्षपणे जे आपल्याला
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याला जे सतत मदत करत असतात, जे प्राणी मात्र किंवा सजीव किंवा वनस्पती देखील आहेत, त्या ज्या आजूबाजूला त्या म्हणजे यांना, असा इथे उल्लेख आहे. आपल्या आजूबाजूच्या सृष्टीला अधिक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी सहाय्य करणे ही आपली जबाबदारी आहे. हा जो अत्यंत व्यापक दृष्टिकोन आहे, हा गीता आपल्याला इथे सांगते आहे. इतकंच नाही तर जर तू हे सगळं केलं नाही तर तुला चोर म्हटलं जाईल, असं देखील गीता इथे सांगते. ह्यालाच अनुसरून बघा, रोज आपण जो गोग्रास देतो, म्हणजे गाईचा नैवेद्य काढतो, किंवा सणवारांना आपण सेवकांना, आपल्या घरी कार्य करणाऱ्यांना जे काही आपण दान देतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्या संस्कृतीतल्या या ज्या प्रथा आहेत, ह्या त्याच उद्देशाने बनलेल्या आहेत. ते तसं जर एखाद्याला जर हे करता येत नसेल, तर त्याने समाजात कोणत्या प्रकारचं कार्य जर करत असलेल्या कोणत्याही एखाद्या सेवाभावी संस्थेला जर का त्यांनी सहाय्य केलं, तर ते सहाय्य देखील यज्ञाचा प्रसाद म्हणून इतरांना सहाय्य करून मग आपली मिळकत उपभोगली, तर ते कार्य अत्यंत चांगलं कार्य असं गीता इथे मानते. आणि जो असं करत नाही त्याला काय, तर त्यासाठी म्हणून जे काही आहे ना, ते पुढे गीतेमध्ये सांगितलेलं आहे पुढच्या श्लोकामध्ये. पण तत्पूर्वी एक तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे, तो सांगते. की एकदा तुकाराम महाराजांच्या सासऱ्यांनी त्यांना एक चांगली दुभती गाय दिली होती, म्हैस दिली होती. गाय नाही, म्हैस दिली होती. आणि एकदा चोरांनी ती पळवली. त्यावेळी महाराज कीर्तन करत होते आणि म्हैस पळवणाऱ्यांना, जे चोर होते त्यांना लोकांनी पकडून आणलं आणि पुन्हा ती म्हैस परत आणली. या प्रसंगामध्ये अ, लोकांना लोक असं म्हणू लागले की महाराज जे आहेत तुकाराम महाराज हे अत्यंत भक्ती मार्गावर अग्रेसर असणारे संत आहेत, आणि म्हणूनच एका दैवी शक्तीने त्या चोरांना बांधून ठेवले होते, असा लोकांनी एक त्यावेळी एक असं अशा प्रकारचं लोकांनी म्हटलं. पण तुकाराम महाराज जे होते त्यांच्या मनामध्ये मात्र या प्रसंगापासून एक चिंतन सुरू झालं. त्यांनी विचार केला की चोर आपल्याकडे का बरं आले असतील, आपल्याच घरी का आले. आणि त्यांच्या मनामध्ये हा विचार उद्भवला की कोणत्याही जातीची जी लोक आहेत ती त्याच जातीकडे जातात, असं त्यांच्या मनात काहीतरी धावे जाती पाशी जाती, असं त्यांनी असे बोल त्यांच्या अंतःकरणामध्ये उमटले. आणि मग ते स्वतःशीच विचार करू लागले की ज्या अर्थी तो चोर माझ्याकडे आला त्या अर्थी मीही चोरच असलो पाहिजे. मी काय चोरी केली असेल बरं, हा विचार त्यांनी करायला सुरुवात केली. आणि हा विचार करत असताना त्यांच्या लक्षात आलं की ही जी म्हैस आपल्याला मिळाली आहे तिचे दूध जे आहे ते आपणच पूर्णपणे आपल्या कुटुंबासाठी वापरतो आहे. गीता ज्ञानेश्वरी मध्ये दिलेल्या शिकवणीनुसार ही चोरीच आहे. तेव्हापासून त्यांनी म्हशीच्या दुधातला काही भाग जो आहे तो जवळच्या आसपासच्या गरजू लोकांमध्ये, घरांमध्ये देण्यासाठी काढून ठेवून मग त्यानंतर उरलेला जो भाग आहे तो स्वतःसाठी वापरायला सुरुवात केली. असा विचार करणारे, पूर्णत्वाच्या पातळीवर जाणारे हे जे लोक आहेत असे फार कमी लोक असतात. आवाज येत नाहीये का? आवाज तर आहे, पूर्ण आवाज आहे. येतोय ताई आवाज. येतोय ताई. आवाज येतो ताई. तुमच्याकडचा व्हॉल्यूम थोडासा तुम्ही वाढवून बघा जर आवाज येत नसेल तर, कारण माझ्याकडनं पूर्ण आहे आवाज. अशा प्रकारे केवळ स्वतःपुरतं पाहणाऱ्या स्वार्थी प्रवृत्तीचा गीता या आणि याच्या पुढच्या श्लोकांमध्ये पूर्णपणे निषेध करते. त्याचबरोबर कर्मयोगातली ही जी यज्ञ भावना आहे ही जागृत ठेवून आपल्याजवळ असणारं जी मिळकत आहे किंवा जो प्रसाद आहे तो इतरांना देखील देण्यामुळे काय प्राप्त होईल हे आता पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. बघूया पुढचा श्लोक. यज्ञशिष्टाशिनः सन्तो
मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् यज्ञशिष्टाशिनः सन्तः मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते तु अघं पापाः ये पचन्ति आत्मकारणात् यज्ञशिष्टाशिनः सन्तः यज्ञ करून म्हणजे सर्वांना प्रसाद देऊन अवशिष्ट म्हणजे शेष राहिलेला भाग जे अशिन जे ग्रहण करतात असे जे संत म्हणजे सत्पुरुष आहेत सर्व किल्बिषही मुच्यन्ते सर्व किल्बिष म्हणजे पाप प्रवृत्तींपासून मुच्यन्ते मुक्त होतात ये पापाहा जे पापवृत्तीचे लोक म्हणजे कोणतीही पवित्र भावना न ठेवणारे जे लोक आहेत ते आत्मकारणात पचंती स्वतःच्या उपभोगासाठीच पकवतात म्हणजे निर्माण करतात ते तू अघम भुंजते ते ते लोक जणू काही भुंजते म्हणजे खाणे सेवन करणे अघ अघ म्हणजे पाप ते लोक पापच सेवन करतात याचा समग्र अर्थ या 2 ओळींचा असा श्लोकांचा असा आहे यज्ञ करून शेष राहिलेल्या भागाचं जे ग्रहण करणारे सत्पुरुष असतात ते सर्व संभाव्य पापवृत्तींपासून मुक्त होतात या उलट जे स्वार्थी पापवृत्तीचे लोक कोणतीही पवित्र भावना मनामध्ये न ठेवता स्वतःच्या उपभोगांसाठीच पदार्थ पकवतात ते जणू पापच सेवन करतात यज्ञशिष्टासीन संतो यज्ञ फलप्रसादातले अवशिष्ट राहिलेले सेवन करून राहणारे सत्पुरुष त्या श्लोकामध्ये यज्ञ म्हणजे काय हे सांगितलेलं आहे एक मिनिट माफ करा या श्लोकातील यज्ञ म्हणजे काय तर प्राप्त कर्तव्य किंवा आपला स्वधर्म आहे तो यज्ञ यात प्रयत्न करून जे काही आपल्याला मिळतं त्याचा जो वाटा इतरांना देऊन जे राहतं म्हणजे यज्ञातील शिष्ट म्हणजे उरलेला जो भाग आहे तो सेवन करून राहणारी व्यक्ती म्हणजे संत मराठीमध्ये आपण जेव्हा संत म्हणतो म्हणजेच ती साक्षात्कारी व्यक्ती असं आपण मानतो जसं की संत तुकाराम संत जनाबाई इत्यादी या ठिकाणी संत या शब्दाचा अर्थ सत्पुरुष आहे जी व्यक्ती प्रगत साधक आहे ती संतत्वाला पोहोचेल देखील अशा प्रकारचं आचरण करत असताना ती हळूहळू सत्व समृद्ध होत जाईल मुच्यन्ते सर्व किल्बिषैही सर्व वाईटांपासून ती व्यक्ती मुक्त होते अशा व्यक्तीच्या अंतःकरणातील सत्व शक्ती जी आहे ती हळूहळू वाढते आणि ती इतकी वाढते की अयोग्य अशी भोगवासना अधर्म प्रवृत्ती जी आहे माणसाला जी अवनतीकडे नेणारे जे विचार आहेत यांचं विकारांचं प्रमाण हळूहळू कमी कमी होऊन हळूहळू ते नष्टच होईल अशा व्यक्ती ज्या आहेत त्या ज्ञान ग्रहण करण्यासाठी आणि परमतत्व प्राप्त करून घेण्यासाठी हळूहळू योग्य होत असतात अशा प्रकारे मुच्यन्ते सर्व किल्बिषैही हे संत प्रवृत्तीच्या लोकांसाठी सांगितलेलं आहे भुंजते तू अघम पापा जे लोक पापच सेवन करतात ते पचंती आत्मकारणात ते केवळ स्वार्थासाठीच पाकसिद्धी करतात असं होईल म्हणजे काय अहम भावनेने म्हणजे मी करतो या भावनेने जे स्वतःसाठीच स्वार्थ बुद्धीने सगळं काही सेवन करतात उपभोग घेतात अशा प्रकारे
अशा अन्नाकडे किंवा अशा प्राप्त झालेल्या एकूण गोष्टींकडे उपभोग दृष्टीकडेच पाहून इंद्रियांचे चोचले फक्त पुरवण्यासाठी म्हणून जे उपभोग घेत बसतात ते लोक जणू पापच सेवन करतात. असं करू नये. सर्व प्राप्त जी आपल्याला झालेली साधन सामग्री आहे ते आपण कर्मयज्ञ करत आहोत अशा भावनेने इतरांच्या देखील सुखाचा आणि उन्नतीचा विचार करून आपण कार्य करणं आवश्यक आहे. हे जे प्राप्त फळ आपल्याला जे मिळत आहे ना, तो यज्ञाचा प्रसाद आहे असं समजावं. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जिही यज्ञू सिद्धी जाये परेशा तोषू होय, ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, हे जीवन हेतू कारण विश्वायया. अन्न या शब्दाचा अर्थ कर्तव्य कर्माने योग्य मार्गाने प्राप्त झालेली साधन सामग्री असं समजावं आणि तिचा उपभोग घेणं ही भूमिका न ठेवता प्रत्येकाने आपलं कर्म हे यज्ञ कर्म भावनेनी करत राहावं असं इथे सांगितलेलं आहे. जसं बघा समर्थ रामदास स्वामींची पण एक जो उक्ती आहे, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. हे आपण नेहमी म्हणतो. हे जे अन्न आपण ग्रहण करतो ना, त्या संबंधात हे जे त्यांनी म्हटलेलं आहे हे देखील अत्यंत व्यापक अशा पातळीवरून आपण समजून घेणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर महाराज यांनी देखील या श्लोकावर सगळ्या शेवटच्या ओव्यांमध्ये सर्व साधन सामग्रीसाठी अन्न हा शब्द वापरलेला आहे. अन्न हा शब्द जो इथे वापरलेला आहे हा खाण्यातलं आपण जे अन्न म्हणतोय त्याच्याशी संबंधित निश्चितपणे नाही, तर जी काही साधन सामग्री आपल्याला प्राप्त होत असते आपण करत असणारा जे काही कर्म आहेत त्यांच्यातून त्या साधन सामग्रीला उद्देशून अन्न हा शब्द आहे. आणि तो अन्न हा शब्द पुढे घेऊन पुढचा 14वा आणि 15वा श्लोकामध्ये एक साखळी तयार झालेली आहे बघा. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम्, तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. या 2 श्लोकांमध्ये अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः, यज्ञात भवति पर्जन्यः यज्ञ कर्म समुद्भवम्, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्म अक्षर समुद्भवम्, तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. अन्नात भूतानि भवन्ति, अन्नापासून सर्व भूत मात्र म्हणजे सजीव आहे त्यांची उत्पत्ती होते, ते उत्पन्न होतात. पर्जन्यात अन्न संभव, पर्जन्यापासून अन्न संभवते म्हणजे अन्न उत्पन्न होते. यज्ञात भवति पर्जन्य, पर्जन्य यज्ञापासून उत्पन्न होते. यज्ञ कर्म समुद्भव, यज्ञाची कर्मापासून उत्पत्ती होते. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि, कर्म हे ब्रह्मापासून उत्पन्न झाले आहे हे तू जाणून घे. ब्रह्म अक्षर समुद्भवम, ब्रह्माचा समुद्भव अक्षर परमात्म्यापासून झालेला आहे. तस्मात म्हणून सर्वगतम ब्रह्म, सर्वगतम म्हणजे सर्व व्यापी हे जे ब्रह्म आहे हे नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, नित्य यज्ञाच्या ठिकाणीच असते. बघा ही जी कर्मयोगाची जी तांत्रिक प्रक्रिया आहे ही साधी नसून त्यामागे यज्ञ भावना असा जर आपण विचार केला तर ती अत्यंत सुंदर अद्भुत अशी होते. कर्मामध्ये अमूर्त अशी एक ध्येय देवता असते बघा. कुठलंही आपण जेव्हा कर्म करतो त्यामागे काहीतरी एक विशिष्ट उद्देश किंवा ध्येय ठेवतो आणि त्या ध्येयपूर्तीसाठी कधी कधी आपल्याला एका विशिष्ट देवतेच्या आराधनेची गरज असते. उदाहरणार्थ जेव्हा विद्यार्थी शाळेत शिकतो तेव्हा त्याचं जे कर्म असतं ते कशाशी संबंधित असतं, ज्ञानार्जनाशी संबंधित असतं. त्यामुळे त्या मागची जी अमूर्त देवता असते ती म्हणजे ज्ञान देवता. अशा प्रकारे ते कर्म करणारी जी कर्माच्या संबंधीची जी अमूर्त जी न दिसणारी अशी जी देवता आहे आणि कर्म करणारी जी व्यक्ती आहे यांचा परस्पर संबंध नेहमी असणं आवश्यक आहे.
तसाच आपल्या आजूबाजूच्या सृष्टीमध्ये घडणाऱ्या गोष्टींशी अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष आपला संबंध असतो. आणि त्यामुळेच या यज्ञरूपी हे जे काही मांडलेलं आहे याला एक विशिष्ट सौंदर्य प्राप्त होतो. आपण एकटं जगत नाही आयुष्य, आपल्या सोबत या संपूर्ण विश्वाशी आपण कुठे ना कुठेतरी आपण संबंधित असतोच. ही व्यापक दृष्टी म्हणजे आपण म्हणतो ना की वसुधैव कुटुंबकम, ही संपूर्ण पृथ्वी हेच माझं कुटुंब आहे, ही जी भावना आहे हे इथे निर्माण होते. या 2 श्लोकांमधून गीतेच्या माध्यमातून एकूण संपूर्ण सृष्टीमध्ये जे चालवलं गेलेलं जे यज्ञ चक्र आहे याचं वर्णन इथे केलेलं आहे. अन्नात भवन्ति भूतानी, अन्नातून सर्व भूत मात्रे उत्पन्न होतात आणि पर्जन्यात अन्न संभव, आणि पर्जन्याद्वारेच अन्न तयार होतं. अन्नावर सगळी जीवसृष्टी अवलंबून असते. त्यांचं शरीर अन्नापासून निर्माण झालेल्या द्रव्यातूनच उत्पन्न होतं आणि अन्नामुळेच आपलं भरण पोषण होतं. हे सगळं आपल्याला माहिती आहे, याबद्दल आपल्याला फार सांगायची गरज नाही. यज्ञात भवती पर्जन्य, आणि या ठिकाणी यज्ञापासून पर्जन्य निर्माण होतो इथे जे म्हटलेलं आहे या मागे भरपूर शास्त्रीय कारण जी आहेत ती सांगितलेली आहेत. आणि त्याकरता कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, कर्म हे ब्रह्मापासून निर्माण झालेले आहेत. म्हणजे यज्ञ कर्म समुद्भव, यज्ञ कर्मापासून निर्माण होतो. अशा प्रकारे एका पाठोपाठ एक ही जी वाक्य दिलेली आहेत या वाक्यांमधनं एक सृष्टी चक्र निर्माण झालेलं आहे. यज्ञ चक्र कोणासाठी असतं आणि कशासाठी असतं? ही संपूर्ण सृष्टी जी आहे ही चालवण्याकरिता जो प्रत्यक्ष घटक आहे तो म्हणजे मानव. आणि या मानवानी अहंकार बाळगू नये की माझ्यामुळे हे सगळं काही चालू आहे. कारण हे जे चक्र आहे हे गेले कित्येक अनादि अनंत काळापासून सुरू आहे. यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप निर्मित होतात. पर्जन्य अन्न जे आहे हे आधीपासूनच निर्माण होत आहे. आपण फक्त कार्य करत आहे. त्यामुळे आपल्या कर्माचा अहंकार न बाळगता या सृष्टी यज्ञाबद्दल आणि ते चालवणाऱ्या ईश्वराबद्दल आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे, हे सांगण्याचं कार्य या श्लोकातून होतं. तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, असं जे म्हटलेलं आहे की हा जो यज्ञ आहे हा वैश्विक पातळीवरचा यज्ञ आहे. आणि तो यज्ञ जो चालवणारा जो आहे तो जो विश्व चालवण्यासाठी जो आधार रूप जो आहे तो देव, तो आपल्याला कुठे ना कुठेतरी प्रेरणा देत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपण हे सर्व कर्म करत आहोत. हे सगळं म्हणूनच आपण जे काही कर्म करतो ते देवाच्या अधिष्ठानाशी संबंधित ठेवूनच आपण करावं, असं इथे सांगण्यासाठी म्हणून हे 2 श्लोक आहेत. एवं प्रवर्तितै चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ सजीवती. एवं अशा प्रकारे प्रवर्तितम चक्रम न अनुवर्तयति इह यः अघायुः इंद्रियारामः मोघम पार्थ सह जीवती. यह म्हणजे जो, जी व्यक्ती, इह म्हणजे इहलोक, आपण जेव्हा म्हणतो ना इहलोक म्हणजे मर्त्यलोक म्हणजे हा मृत्यूलोक. एवं प्रवर्तितम चक्रम, याप्रमाणे प्रवर्तित होणाऱ्या या चक्राला, चक्र म्हणजे कोणतं तर सृष्टी चक्राला, न अनुवर्तयती, अनुसरून जो वर्तन करत नाही, सह इंद्रियारामः, ती जी व्यक्ती आहे ती इंद्रिय सुखांनी युक्त, राम म्हणजे इथे या ठिकाणी रममाण झालेली, इंद्रियांमध्ये रममाण झालेली, अघायुः, अघ आयुः, अघ म्हणजे पाप आणि आयु म्हणजे आयुष्य, संपूर्ण आयुष्य ती पापामध्येच घालवते, पाप करण्यामध्येच घालवते. मोघम जीवती, मोघम म्हणजे निरुद्देश असं जीवन ती जगते. म्हणजेच याचा समग्र अर्थ या श्लोकाचा असा होतो, जी व्यक्ती या लोकी म्हणजे या मर्त्य लोकामध्ये चालू असलेल्या या सृष्टी चक्राला अनुसरून वर्तन करत नाही, ती इंद्रियांच्या सुखांनी लोलुप्त होऊन आयुष्य
पापमय घालवणारी असते आणि ती व्यक्ती निरुद्देश आयुष्य जगते असं इथे सांगितलेलं आहे. आता एवं प्रवर्तितही चक्र म्हणजे याप्रमाणे जे सृष्टीमध्ये जे सांगितलेलं हे जे चक्र आहे ते चक्र न अनुवर्तयती इह यह, अनुसरण करून जे वागत नाही. अघायु म्हणजे पापी आयुष्य जगणारी ही जी व्यक्ती जी आहे ही इंद्रियांमध्येच रममाण झालेली पशुतुल्य व्यक्ती आहे आणि तिचं जीवन हे निरुद्देशीय होऊन जातं असं इथे सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असताना सजीव सृष्टी आणि तिच्यामध्ये असणारी जी उत्क्रांती आहे या सर्वांचं जे टोक जे आहे ना ते प्रगत टोक म्हणजे आपण मानव आहोत. आणि हा मानव जो आहे हा जेव्हा परमात्म्याशी जोडला जातो तेव्हा हे सृष्टीचक्र जे आहे हे पूर्ण होतो. आणि हे सृष्टीचक्र पूर्ण करत असताना गीता आपल्याला कर्तव्य कर्माच्या संबंधी आपण जे काही पालन करतो त्यासाठी म्हणजे आपल्या स्वधर्माचं आचरण करण्यासाठी म्हणून जागृती आणते. सर्व सृष्टीचं चक्र जे आहे हे मूळ परमात्म्यामध्ये विलीन करण्याची जी वृत्ती आहे ती आपली वृत्ती नाही. आपण आपलं कर्म जे आहे ते आपल्याला जे प्राप्त झालेलं कर्म आहे आणि इतरांसाठी जी असलेली जी कर्तव्य आहे ही आपण आपल्या जर नीटनेटकेपणाने जर केली तर हळूहळू आपण अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचतो. आणि त्यातूनच पुढे जो उत्क्रांतीसाठी जो साधकांसाठी नवीन टप्पा आहे तो पुढे 17व्या आणि 18व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. आता वेळ कमी आहे त्यामुळे आपण आता इथे पुढे जाणार नाही कारण तो श्लोक पूर्ण होणार नाही. एक तुमच्याशी चर्चा करायची होती की इथे अनेक साधक जे